जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 1. समर्थ म्हणतात, देह जरी हाडामासाचा असला तरी जीवरूपी ईश्वर त्यात राहतो. शरीरात नाना प्रकारचे बदल होतात. त्यांच्याबरोबर बदलण्यात तो कुशल होतो. दाट कोणते, पोकळ कोणते याचे विवरण करून जीव ते बरोबर जाणतो. आपल्याला काय हवे काय नको हे जीव जाणतो. एखाद्या जीवाला मागून मिळवावे लागते, एखाद्याला न मागताच मिळते. जीवात जीव घालावा, अंतरात्म्यात अंतरात्मा मिसळावा. दुसऱ्याच्या अंतःकरणात काय आहे ते वारंवार शोधून पाहावे. आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून टाकावे. त्यात चालढकल केली तर कल्पना वाढत जाते. कल्पनेने कल्पना वाढते. अनुमानाने अनुमान वाढतो. परस्परांना भीड पडल्याने कार्याची हानी होते. आधी प्रत्यय पाहावा. जोपर्यंत दुसऱ्याच्या अंतःकरणातील कळत नाही तोपर्यंत लोक वश होणे कठीण आहे. काही लोक वशीकरणाच्या मागे लागतात, पण वशीकरण अपुरे पडते. त्यामुळे ठिकठिकाणी अशा माणसांचे वजन पडत नाही. अंतरात्मा जगतात भरून असल्यामुळे वशीकरणाचे चेटूक कोणी कोणावर करणे हा मूर्खपणाच होय. श्रेष्ठ माणूस नेहमी श्रेष्ठ काम करतो. आपल्या कामाप्रमाणे माणसे भली किंवा हलकी ठरतात. राजा राजमार्गाने जातो तर चोर चोर वाटेने जातो. वेडी माणसे थोड्या स्वार्थापायी मूर्खपणाने फसतात. जगाच्या अंतरंगाशी जो मिसळतो ते अंतरंग स्वतः बनतो. मग इहलोकी परलोकी त्याला काहीच कमी पडत नाही. बुद्धी माणसाला ईश्वराने दिलेली देणगी आहे. जो माणूस स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करत नाही तो जणू काय राज्य टाकून भीक मागतो. आचार विचार न सांभाळता जे काही मनुष्य करतो ते वृथा श्रम होतात. म्हणून लोकसंग्रही पुरुषाने चतुर आणि बुद्धिमान माणसे शोधून काढावी. समाजातील जी मुख्य माणसे असतात त्यांच्याशी स्नेह जोडावा. तसे केले म्हणजे असंख्य सामान्य लोक आपल्याला वश होतात. एका चतुराला दुसऱ्याचा चतुरपणा कळला की दोघांचे मन जमते. हे सर्व गुप्तपणे केले पाहिजे. ओळखीने ओळखी वाढवाव्या. लोकांना शहाणे करावे. नीतिन्यायांनी समाजघातक मतांना वाव देऊ नये. बाहेरून वेश साधा असावा, पण अंतर्यामी नाना कळा असाव्यात. सगळ्या लोकांचे अंतःकरण सांभाळून असावे. निस्पृह नित्य नवे ताजे ब्रह्मज्ञान आणि समाजात प्रगटपणे वावरणारा ज्ञानी साधू दुर्लभ आहे. त्याचे पाठांतर चांगले असल्याने तो अनेकांची अंतःकरणे निववतो. एका ठिकाणी राहत नाही, सगळीकडे फिरत असतो. तो एकाच ठिकाणी स्थिर राहिला तर लोकसंग्रह बुडतो. सावधपणे सगळ्यांना भेट देत असावे. प्रत्येकास पुन्हा पुन्हा भेटून त्यास मार्गात ठेवावे. ही चतुरपणाची लक्षणे आहेत. सगळ्या माणसांना उत्तम गुणांमुळे समाधान लाभते. दशक 15 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 2. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, पृथ्वीवर पुष्कळ मानवी शरीरे आहेत. लहान थोर सगळेच आपापल्या मनोविकाराप्रमाणे क्षणाक्षणाला बदलत राहतात. जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती अशी म्हणच आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत माणसाचे वागणे सारखे नसते. माणसाच्या तऱ्हा किती म्हणून सांगाव्या. कित्येक मुस्लिम झाले. पुष्कळ लोक पोर्तुगीज राज्यात नष्ट झाले. पुष्कळ लोक देशी भाषा भेदांनी एकमेकांपासून दुरावले. महाराष्ट्र देश थोडा उरला. लोकांना जेवायला अवकाश नाही. इतकी प्रचंड कामे आहेत. कित्येक लोक युद्धात गुंतले आहेत. त्यांची रात्रंदिवस युद्धाची चर्चा सुरू आहे. व्यापारी माणसांच्या मागे व्यापार लागला आहे. बाकीच्यांना त्यांचा पोटाचा धंदा आहे. बुद्धीच्या क्षेत्रात अनेक मते, पुष्कळ समाजघातक मते यांची खूप वाढ झाली आहे. जगात जिकडे तिकडे उपदेश चालला आहे. त्यातून जे लोक उरले, स्मार्त व वैष्णवांनी आपापल्या संप्रदायात ओढून नेले. एकंदर पाहता खूपच गुंतागुंत झाली आहे. सकाम भक्त ठिकठिकाणी आसक्त झाले आहेत. त्यात योग्य काय अयोग्य काय कोणीच विचार करत नाही. त्यामध्ये हरिकीर्तनात पुष्कळ लोक ओढले गेले, पण प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान आहे की नाही कोणी पाहत नाही. यामुळे खरे ज्ञान दुर्लभ झाले आहे. ज्ञान सुलभच आहे, पण कोणाला ब्रह्मज्ञान झाले तर ते कोणास सांगता येत नाही. या सगळ्या परिस्थितीत एखादा हुशार मार्ग काढतो. त्याचे पाठांतर उदंड असते. तो सकळांचे अंतर जाणतो. त्याच्या निरूपणाची लोकांना चटक लागते. तो प्रत्ययाचे बोलतो. लोकांना चटक लागली की नाना मार्ग सोडून लोक त्याला शरण येतात, पण तो कुठेच आढळत नाही. ठिकठिकाणी लोकांना भजनाला लावतो, परंतु आपण तिथे कुठेच नसतो.
त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. समूह निर्माण करून तो लोकांना राजकारण करायला शिकवतो. समूहाने समूह निर्माण होतात, त्यामुळे मोठी संघटना तयार होते. तो गुप्त राहून समाजावर त्याची सत्ता चालते. प्रत्येक ठिकाणी लोकांना त्याच्या ज्ञानाचा प्रत्यय येतो. अशी कीर्ती संपादून जाण्यातच संसारात येण्याचे सार्थक आहे. दशक 15 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, साऱ्या विश्वामध्ये पंचभूतांचा पसारा असला तरी त्यामध्ये अंतरात्मा ओलेला आहे. तो तत्वांपैकी असला तरी त्याच्या सत्तेने सर्व काही घडून येते. एखादा राजा सिंहासनावर बसला, त्याच्या भोवती दाटीवाटीने फौजा उभ्या असतात. या जगात आढळणारी तत्वे फौजेसारखी आहेत. त्यांच्यातील साक्षी अंतरात्मा राजासारखा आहे, याचा विचार अंतर्यामी करावा. सैनिक व राजा दोघांचाही देह हाडामासाचा असतो. त्याप्रमाणे पंचभूतात्मक जग व साक्षी अंतरात्मा दोन्ही तत्वरूपच आहेत. राजाच्या सत्तेने सैन्य चालते. राजाच्या ठिकाणी सत्तेचे अधिष्ठान जास्त असते. तसेच अंतरात्म्याच्या ठिकाणी जाणीवेचे अधिष्ठान जास्त असते. या कारणाने तो साक्षी बनतो. विश्व नाहीसे झाले की साक्षी पण संपते. या दृष्टीने द्रष्टेपण तात्पुरते आहे. मी देह नसून आत्माच आहे या विवेकाने जे अतिविशाल झाले त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. ज्याला जितकी जाणीव असते तितका तो भाग्यवान ठरतो. व्यापाटोप करणारा, धक्के चपेटे सोसणारा पाहता पाहता सुदैवी होतो. सामान्य लोकांचे ज्ञान अवघेच अनुमान असते. संप्रदाय, दीक्षा, लोकपरंपरा अनुमानावरच चालतात. अंतरात्मा खरा मोठा आहे. ज्याच्या अंतःकरणात जो जागा झाला तेथे मोठेपण येते. नुसते वय वाढल्यामुळे मोठेपणा काही खरा नाही. विवेकाने येणारे शहाणपण माणसाच्या जन्माचे सार्थक करते. जो माणूस आपले हित करीत नाही तो आत्मघातकी जाणावा. मूर्ख माणूस संसारात खूप कष्ट करतो, लोक रागवतात ते सहन करतो. जो शहाणा असतो तो असे करत नाही. साधकाला मी स्वभावताच शिकवले, मानले तर सुखाने घ्यावे, मानले नाही तर सोडून द्यावे. तुम्ही श्रोते परमदक्ष आहात. अलक्षाकडे लक्ष लावता, परमात्मा स्वरूपाचे ध्यान करता. हे तर अगदी सामान्य आहे, हे तुम्ही जाणता. दशक 15 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, पृथ्वीपासून वनस्पती, झाडे तयार होतात. ते खाऊन प्राणी जगतात. प्राणी मेल्यावर पुन्हा त्यांची माती होते. त्याप्रमाणे हे पंचभूतात्मक विश्व तयार होते व पुन्हा लयास जाते. जोपर्यंत परब्रह्म कळत नाही तोपर्यंत जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्ममृत्यू काही चुकत नाही. जडाचे मूळ चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी काही मूळ नाही. निर्माण झाले ते खरे आहे हा पूर्वपक्ष. निर्माण झाले दिसले तरी ते खरे नाही हा सिद्धांत. पूर्वपक्ष व सिद्धांत याच्या पलीकडे असलेले ते परब्रह्म सगळीकडे संचले आहे हे प्रचितीने जाणावे. ज्ञानी जर का मायेच्या बिढीने दडपून गेला तर त्याला परब्रह्म कसे कळेल? तो उगाचच मायेमध्ये गलबला करतो. माया संपूर्ण नाश पावली मग अवस्था उरत नाही. मायेचे पूर्ण निरसन झाले की आत्मनिवेदन होते. जो लोकांच्या नादी लागतो तो अनुमानाने बुडतो. म्हणून साधकाने पुन्हा पुन्हा प्रत्ययाच्या ज्ञानाकडे वळावे. दशक 15 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, शक्तिमय प्रकृती व जाणीवमय पुरुष यांच्या मार्गदर्शनाखाली सत्व, रज, तम 3 गुण चालतात. त्रिगुण आणि पंचभूते मिळून अष्टधा प्रकृती बनते. ती असते निर्गुण परब्रह्मातच, पण ती सूक्ष्म व चंचळ आहे. व्यक्त व अव्यक्त एकमेकांच्या उलट असतात. व्यक्त अव्यक्ताला खाली दृश्यात खेचते तर अव्यक्त व्यक्ताला अदृश्य करते, नाहीसे करते. परब्रह्म निश्चळ म्हणून ते काहीच करत नाही. रजोगुणाचा जोर झाल्यावर सत्वगुण लोपतो. माणूस इंद्रिय भोगाच्या नादी लागल्यामुळे भगवंताला विसरतो. माणसाला परमात्म प्राप्ती होत नाही. देवळात देव लपला आहे. देवळाची पूजा करता ती देवाला पावते. तसेच पिंडात अंतरात्मा वास करतो. त्याचे दर्शन कोणाला होत नाही. त्याची प्रत्यक्ष पूजा कोणाला करता येत नाही. देहाची पूजा केली की ती अंतरात्म्यापर्यंत पोचते. प्रकृती आणि पुरुष ही लोकांमध्ये 2 नावे एकालाच पडली. तिथे स्त्री पुरुष असा भेद नाही आहे.
अंतरात्मा एकच एक आहे. निरनिराळ्या जीव प्राण्यांमध्ये तो व्यक्तपणाने आढळतो, तरी त्याचे एकटेपण भंगत नाही. मी कोण हे आपल्यालाच कळत नाही. ते पाहायला गेले तर खरा मी आकलन होत नाही. अफाटपणामुळे कशाचा कशाशीच मेळ बसत नाही. अनेकपणाने दिसून आपले एकपण भंगू न देण्याची अंतरात्म्याची ही विलक्षण कला सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी पसरली आहे. सर्वांचे मूळ असणारा अंतरात्मा त्याची ओळख करून घ्यावी. जगाच्या अंतर्यामी आपल्याला आपलीच भेट होईल. आपण जगाच्या अंतरी व्यापून आहोत असा अनुभव येईल. अंतर्मुख होऊन अंतरात्म्याशी स्थिर होणाऱ्या पुरुषाची पातळी श्रेष्ठ असते. जे बहिर्मुख असतात त्यांची संगत कामाची नाही. आपण जर लोकांचे अंतःकरण खुश ठेवले तर कोणी कोणाला मदत करतो, उपयोगी पडतो. पण लोकांना खुश ठेवले नाही तर भाजीसुद्धा खायला मिळणार नाही, असा प्रत्यक्ष अनुभव आहे. अलक्षी लावावे लक्ष. जो अलक्षी लक्ष लावण्याचा प्रयत्न करत असतो त्याला तसाच कोणी दक्ष असणारा भेटला तर समाधान होते. आपले मन दुसऱ्याच्या मनाशी तदाकार करावे म्हणजे निरंजन परमात्म स्वरूप पाहण्याची शक्ती येते. चंचळाचे चक्र ओलांडून पलीकडे जाता येते. जो चंचळ ओलांडून एकदा निश्चळ परब्रह्म पाहून येतो त्यास ते स्वतःच्या सन्निधच दिसू लागते. आपल्या साध्या डोळ्यांनी ते पाहता येत नाही. मन एकदेशी आहे, ते परब्रह्मात जाणू शकत नाही. त्या माणसाचे मन ब्रह्म शोधता शोधता पराभूत होते. अशी अपयशी माणसे निर्गुण सोडून सर्व ब्रह्मच आहे असे म्हणतात. ब्रह्मांडाचा महाकारण देह मूळ माया, तिच्यातून पंचभूते आणि पंचभूतातून सगळे पंचीकरण झाले. पण महावाक्याचे विवरण वेगळे आहे. ते पंचीकरणाच्या कक्षेत येत नाही. महत्तत्व म्हणजे सर्व तत्वांमधील सर्वात श्रेष्ठ तत्व म्हणजे अंतरात्मा. शुद्ध जाणीव किंवा जगज्योती, महत्तत्व म्हणजे महद्भूत, यालाच भगवंत म्हणतात. उपासना होण्यासाठी जीव व शिव ही जोडी लागते. जीव शिवरूप बनला की ज्ञान होऊन उपासना संपते. कर्म, उपासना व ज्ञान हे वेदांचे 3 भाग आहेत. वेदांची हद्द ज्ञानापर्यंतच असते. परब्रह्माचा साक्षात अनुभव आला की ज्ञानाचे विज्ञान होते. दशक 15 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, शाईमध्ये सगळे ग्रंथ सामावले आहेत. ग्रंथातील ज्ञान शब्दांकित असते. शब्द रेखामय असतो. रेखा पुसता येते. उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि अदृष्टाची गुप्त रेखा पाहून भविष्य सांगणाऱ्या भविष्याचा काही सारखा अनुभव येत नाही. भविष्य ऐकणाऱ्याने आपला हातून काय होण्यासारखे आहे आणि काय होऊ शकत नाही ते पाहावे. कागदावरची रेषा पुसली जाते, हातावरची रेखा पुसली जाते, तर अदृष्टाची गुप्त रेखाही पुसता येईल याकडे दुर्लक्ष करू नये. जो पुष्कळ लोकांचे ऐकण्याच्या नादी लागतो तो अनुमानात बुडतो. प्रत्यक्ष अनुभवाने मनाचा जो निश्चय होतो तो त्यास होत नाही. लोकांचे उदंड ऐकावे, पण अंतर्यामी प्रत्ययाने खरे खोटे पण त्याचे निवडून घ्यावे. कोणाला नाही म्हणू नये, पण उपाय काय अपाय काय ते समजून घ्यावे. आपण स्वतः प्रचिती पाहावी. एखादा माणूस हेकट असला तरी त्याचे म्हणणे ऐकावे. अशा रीतीने पुष्कळांचे मन सांभाळावे. माणसाने मनात वाकडेपणा किंवा पीळ तसाच ठेवला तर तो वाढत जातो. अशा माणसाला शहाणे म्हणता येणार नाही. तो कुणाचे अंतःकरण निववू शकत नाही. जो वेड्यांना शहाणे करतो त्याचे जीवन प्रशंसा करण्यासारखे असते. आपण दुसऱ्याशी समरस होऊन त्यास आपला करून घ्यावा. प्रसंग पडल्यास पडते घ्यावे आणि दुसऱ्यास उलथून पाडावे, परंतु विवेकाच्या जोरावर आपले अंतरंग कळू देऊ नये. प्रथम दुसऱ्याचे मन वश करून घ्यावे, नंतर त्यातील गुंतागुंत हळूहळू उकलावी. अनेक उपाय करून त्याला परमार्थ साधून द्यावा. धक्के चपेटे सोसावे, निःशब्द सहन करावे, मग ते पश्चात्ताप पाहून आपलेसे होतात. प्रसंगी जाणून बोलावे, पण आपल्याकडे जाणतेपणा घेऊ नये. लीनता धरून असावे. पुष्कळ माणसे पारखावी, म्हणजे त्यांच्यामध्ये एखादा तरी गुण घेण्यासारखा सापडतो. चतुर व चांगल्या माणसांशी स्नेह जुळतो. माणूस जर एका ठिकाणी बसून राहिला तर फिरणे किंवा आपापसात चर्चा करणे राहून जाते. ज्याला जे हवे असते ते त्याला द्यावे, म्हणजे मग माणसाला श्रेष्ठपणा येतो. तो सगळ्यांना मान्य होतो. जो सगळ्यांना मान्य होतो त्यास सामान्य म्हणू नये. समाजातील पुष्कळ लोक त्याच्याशी अत्यंत एकनिष्ठ असतात.
चातुर्याची लक्षणे अशी आहेत. माणसाने चातुर्याने दिग्विजय करावा, मग त्यास कुठेही उणे पडत नाही. दशक 15 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, या विश्वात जे निरनिराळे बदल घडतात त्याचे मूळ केवळ मूळ मायाच आहे. निश्चळ परब्रह्मामध्ये जी चंचळ व अतिसूक्ष्म रूपाने राहते, मूळ माया ही जाणीवेची बनलेली असते. मूळ परब्रह्मामध्ये जो पहिला संकल्प झाला तो जाणीव रूपच आहे. तेच मूळ मायेचे स्वरूप समजावे. इथेच षड्गुणैश्वर ईश्वराची ओळख होते. समग्र ऐश्वर्य, धर्म, यशस्वी, ज्ञान व वैराग्य हे 6 गुण ईश्वराच्या ठिकाणी आहेत. प्रकृती, पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी, नटेश्वर म्हणतात, या सर्वांचे मूळ जगज्योती आहे. संकल्पामध्ये असलेली चंचळपण आणण्याची शक्ती तोच वायू. वायू त्रिगुण आणि पंचभूते आणतो. वेलीवरती खूप फोफावलेल्या दिसतात, मुळ्या खोल असतात, पण पाने, फुले, फळे यांचे मूळ वेलीच्या मुळांमध्येच असते. पण मुळ्या फोडून पाहिल्या तर त्यांच्यामध्ये पाने, फुले, फळे या गोष्टी दिसत नाहीत. डोंगर कड्यावरून वेल निघाला की खाली मुख करून फोफावून जमिनीवर आला, तशीच मूळ माया जाणावी. पंचभूते व त्रिगुण मूळ मायेत आहेत हे प्रत्ययाने जाणावे. हा वेल अखंड वाढला, नाना विकारांनी शोभला, वरचा वेल वाळला तरी मूळ असेल तिथून तो परत फुटतो. पण मूळच खणून काढले तर वेल पुन्हा उगवत नाही. तसेच मूळ मायेचे आहे. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत जन्ममरणाचे चक्र चालू राहते. पण आत्मज्ञानाने ते मूळच उपटले तर जन्म मृत्यू वाटतात. विश्वामधील त्रिगुण आणि पंचभूते यांच्या पसाऱ्यावरून मूळ माया कशी असावी याची कल्पना येते. हे दृश्य विश्व अखेरीस विनाशायास मूळ मायेत लीन होते. सामान्य माणूस जन्मतो, मरतो, पुन्हा जन्मास येतो, पुन्हा मरतो. जन्ममरणाच्या त्याच्या येरझारा चालू असतात. परंतु जो आत्मज्ञानी पुरुष असतो त्याला अशा खेपा घालाव्या लागत नाहीत. आत्मज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, पण आत्मज्ञान साधण्यासाठी त्याला साधना करावी लागते, यात शंका नाही. वास्तविक प्रत्येकाच्या अंतरी आत्मज्ञान आहेच, पण ते आहे ही गोष्ट सर्वांना कळत नाही. त्यासाठी साधना लागते. म्हणून सर्वच कर्म आत्म्याच्या प्रकाशातच करत असतात, पण त्याची जाणीव सर्वांना नसते. त्यासाठी स्थूलातून सूक्ष्मात शिरून व्यापक बनावे लागते. आपल्या अंतर्यामी जे आहे तेच जगाच्या अंतर्यामी आहे. आपल्या एका बोटाचे दुःख दुसऱ्या बोटाला कळत नाही. मग दुसऱ्याचे शरीर दुःख कसे अनुभवता येईल? या कारणाने दुसऱ्याचे अंतःकरण नीट ओळखता येत नाही. एकाच पाण्यावर सगळ्या वनस्पती वाढतात. निरनिराळे देहाचे भेद आहेत. जाणीवेच्या दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी भेद नाही. ज्या जाणीवेने एखाद्याला आपल्या देहाचे दुःख कळते, त्याच जाणीवेने दुसऱ्याला त्याच्या देहाचे दुःख कळते. प्रत्येक देहातील आत्मा वेगळा आहे असे कारण प्रत्येक देहस्वभाव भिन्न असल्यामुळे असे वाटते. ते खरे नाही. खालच्या प्राण्यांना सूक्ष्मात शिरण्याची शक्ती नाही, पण माणसात ती आहे. परंतु त्याला सूक्ष्माचे विस्मरण स्वाभाविकपणे घडते. स्मरण अखंड टिकवणे हा परमार्थाचा अभ्यास आहे. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. स्मरण व विस्मरणाने मानव आता वर्ततात. विवेकाने विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा. जसे आरशात डोळ्यांनी डोळा पाहतो, स्थूळाने स्थूळ खाजवावे, सूक्ष्माने सूक्ष्म समजावे. सूक्ष्माची खूण सूक्ष्मानेच अंतर्यामी जाणून घ्यावी. विचाराने विचार जाणावा, आपल्या अंतराने दुसऱ्याचे अंतर जाणावे. दुसऱ्याच्या अंतःकरणाशी तदाकार होऊन त्याचे अंतःकरण जाणावे. स्मरणामध्ये विस्मरण घडते, हेच भेदाचे लक्षण आहे. पुढे शिकावे तर मागचे विसरावे असे घडते. स्मरण म्हणजे तुर्या, सुषुप्ती म्हणजे विस्मरण. माणसाच्या शरीरात दोन्ही अवस्था राहतात. दशक 15 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, जगात अनंत प्रकारची शरीरे असणारे जीव आहेत. कोणी अगदी धुळी कणापेक्षाही लहान असणारे आहेत. त्यांचे आयुष्य अत्यल्प असते. युक्ती, बुद्धी ही त्याच प्रमाणात त्यांच्यात असते. असे अनंत जीव आहेत. तिथेही अंतःकरण पंचकाचे सूक्ष्म अस्तित्व असते.
त्यांचे ज्ञानही तात्पुरते असते. त्यांची इंद्रिये व इंद्रिय भोगही तसेच असतात. पण सूक्ष्म शरीरे विवरून पाहतं कोण? त्यांना मुंगी म्हणजे जणू काही हत्ती चालला आहे असे वाटेल, तितके ते सूक्ष्म असतात. मुंगीपासून ती मोठमोठी चढती वाढती शरीरे आपण अभ्यासता त्यांचे अंतर कळून येते. नाना वर्णाचे नाना रंगाचे प्राणी आहेत. एक सुकुमार तर एक कठोर, काही तर दैदिप्यमान सुवर्णासारखी शरीरे जगदीश्वराने निर्माण केली आहेत. बहिरंगाने अनेक भेद आढळले तरी प्रत्येक प्राण्याच्या अंतरी अंतरात्मा खेळतो. एक प्राणी चिडका तर दुसरा मारका असतो. सृष्टीमध्ये असे किती अमूल्य कौतुक असते, असे अवघे विवरून पाहणारा कोण आहे? जो तो आपल्या पुरते पाहतो, जाणतो. नवखंड वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा, ब्रह्मांडाबाहेरील पाण्यास कोण पाहतो? जिथे पाणी तिथे जीवन आहे, तिथे जीव आहे. पृथ्वी गर्भात पाणी असते, तिथेही लहान थोर प्राणी असतात. काही प्राणी तर अंतरिक्षातच असतात, त्यांनी जमीन पाहिलीच नाही. पंख फुटल्यावर वरच्यावर उडून जातात. उष्ण तेज वेगळे करून जिथे तिथे जीवयोनी असतात. काही प्राणी तर कल्पनेपासून निर्माण होतात, ते कोण जाणतो? काही प्राणी सिद्धीने निर्माण होतात, कोणी इच्छेमुळे निर्माण होतात, कोणी शापामुळे देहधारण करतात, कोणी क्रोधापासून जन्मतात, कोणी तपापासून जन्मतात, कोणी उश्शापानी पूर्वदेह मिळवतात. भगवंताचे करणे किती म्हणून सांगावे? थोडेसे कळले तर प्राणी उगाचच गर्वानी ज्ञानी म्हणून मिरवतात. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा. पंचभूते, अहंकार व महत्त्व अशी 7 आवरणे ब्रह्मांडाला असतात. तशीच पिंडात पण असतात. त्या पिंडात सुद्धा उदंड प्राणी असतात. आपल्या देहातले कळत नाही तर ब्रह्मांडातले कसे कळेल? जे छोटे जीव आहेत त्यांच्या मानाने माणसे म्हणजे विराट पुरुष. त्यांच्या हिशोबाने आपले आयुष्य उदंड आहे. परमेश्वराची करणी मोठी विस्मयकारक आहे. माणसाला अहंता पछाडते. आपली अहंता सोडून देवाच्या करणीचे विवरण करावे. आपले आयुष्य क्षणभंगूर असताना माणसे उगीच गर्व करतात. हा देह काय, ऐश्वर्य काय, सारा 2 दिवसांचा खेळ आहे. आरंभी व अखेर सगळी फजिती आहे. कपड्यात त्यांनी झाकपाक करून माणसे थोरपणा मिरवतात. कितीही झाकला तरी जीव शेवटी उघडा पडतोच. त्याची दुर्गंधी जिकडे तिकडे पसरते. म्हणून जो कोणी विवेकांनी विशाल बनतो, देहबुद्धीतून बाहेर पडतो, तोच खरा धन्य होय. अहंता सांडून विवेकाने भगवंताचा शोध घ्यावा, हे उत्तमात उत्तम आहे. दशक 15 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 9. समर्थ म्हणतात, सारे जीव प्राणी पाण्यापासून निर्माण होतात. तत्वांचे शरीर अंतरात्म्यासकट वळले. त्याचे मूळ शोधले तर उदकरूपच आहे. मानवापासून मानवाची उत्पत्ती होते. अन्नरस, देहरस, रक्तरेत याची मूस बांधली की ती वाढू लागली. वाढता वाढता कोमळ असलेले कठीण झाले. नंतर सर्व अवयवांमध्ये जीवनरस पसरतो. शरीर संपूर्ण तयार झाले की बाहेर येतं. येताच रडू लागते. देह वाढत जातो तशी कुबुद्धी पण वाढत जाते. मुळापासून हे सारे घडते. पाहता पाहता सगळे वाढते आणि मोडते. झाडाच्या फळात बीज असते, त्यास पाणी मिळाले तर ते अंकुरते. त्यापासून पूर्ण झाड तयार होते. मुळ्या जमिनीत तर फांद्या वरती असतात. आपले मूळ शोधले तर अंतरात्म्यापर्यंत जावे लागते. अंतरात्म्यास ओळखले म्हणजे प्रकृतीचा स्वभाव पालटतो. असा माणूस व्यवहार करीत गेला तरी त्याचे अंतरात्म्याचे अनुसंधान कायम राहते. अंतरात्म्याची उपासना विश्वव्यापी बनते. तीच उपासकाला पुढे परब्रह्मात विलीन करते. अंतरात्मा अगदी जवळ असून लोक त्याला चुकतात. देवाने जन्माला घातले म्हणून उगीच जगून तसेच निघून जातात. म्हणून सर्वाहून श्रेष्ठ अंतरात्मा, त्याच्याशी अनन्य व्हावे. नारायणाला अखंड ध्यानी आठवावे. मग लक्ष्मी त्याच्यापासून कुठे जाईल? नारायण विश्वात आहे, त्याची पूजा करत जावी. कोणीतरी एखादा जीव अगदी संतुष्ट करावा. अंतरात्मा नाहीच अशी जागाच नसल्याने अंतरात्म्याची उपासना विश्वव्यापक होते. या कारणे ठिकठिकाणी भगवंताची सत्ता काम करते. माझी उपासना अशी आहे. ही उपासना उपासकाला मूळ मायेपलीकडील निरंजनापर्यंत नेऊन पोचवते. अंतरात्म्याच्या करिता कर्म उपासना चालते. उपासक ज्ञानी होतात. नाना शास्त्रे, नाना मते, सर्व अंतरात्माच बोलत असतो. अंतरात्म्याच्या प्रेरणेने व सत्तेने सारे काही घडते. त्यापैकी आपल्याला जे योग्य असेल, घेता येण्यासारखे असेल ते घ्यावे. कर्ममार्गात आवाहन व विसर्जन असे पूजाविधान आहे.
हा पूर्वपक्ष झाला. पुढे सिद्धांत सांगितला आहे. भगवंत माझ्यापासून वेगळा आहे अशी भावना असते तोपर्यंत आवाहन विसर्जन चालते. मी भगवंताहून वेगळा नाहीच ही भावना झाली की आव्हान विसर्जन आटोपले. वेदांत, सिद्धांत, दादांत या 3 प्रचितींमध्ये आत्मप्रचिती मुख्य प्रमाण आहे. पंचभूतांचा पसारा बाजूस सारून आत्महित करून घेणारा महावाक्याचा अर्थ पहावा, त्यावर चिंतन मनन करावे. दशक 15 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आकाश सर्वव्यापी व निश्चल आहे. त्यामध्ये अवघे होत जाते, पण आकाश तसेच राहते. आकाशात घडणाऱ्या घटना कायम टिकत नाहीत. तसेच निश्चळामध्ये चंचळाचे अनेक प्रकार होतात जातात, कायम टिकत नाहीत. शुद्ध जाणीव ही सर्वोत्तम वस्तू आहे. ती ओळखून स्वस्तपणे पाहिले तर आकाशाचा भास होत नाही. जो भास होतो तो मिथ्या असतो. पाणी व्यापक बनते, वायू व्यापक बनतो, आत्मा अत्यंत व्यापक बनतो. एकूण एक तत्व व्यापकपणे अंतर्यामी कळते. चळते ते आणि चळत नाही ते अंतरीच कळते. निरंतर चिंतन करता करता निवृत्तीपदाची भेट होते. मग विवरणे संपते. एकदा भेट झाली की मग कधीही ताटातूट होत नाही. जिथे ज्ञानाचे विज्ञान होते, मनाचे उन्मन होते, सर्व तत्व निरसन झाल्यामुळे विवेकाने परब्रह्माशी अनन्यता घडते. उपासना करून अंतरात्म्याचा शोध घेता सारे अशाश्वत शाश्वत रूप बनते. तिथे देव व भक्त हा भेद मावळतो. तिथे हा शब्द वापरला, पण तो पदार्थ नाही, स्थान नाही बोलण्यासाठी, म्हणून तिथे शब्द वापरला. अज्ञान निरसले, ज्ञानही मावळले आणि वृत्तीशून्य स्थिती झाली. मुख्य शक्तिपात तो असा आहे की चंचळाच्या अंमलाखालून सोडवणे. चंचळाच्या चक्रातून बाहेर पडणारा जीव परमात्म स्वरूप बनतो आणि त्या निवांत निर्विकारी स्वरूपात निवांतपणे स्थिर होतो. एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवावी त्याप्रमाणे परमात्म स्वरूपामध्ये विलीन झालेला संत साधकाच्या अंतरात्म्यास चेतवतो, पेटवतो, जागा करतो. संतांनी दिलेले भगवंताचे नाम हेच काम करते. सद्गुरू साधकाला शक्ती प्रदान करतात, पण शक्तिपात केल्यानंतर ती सांभाळणे हे साधकाचे काम असते. जोपर्यंत चंचळ असते तोपर्यंत बदलणाऱ्या दृश्याचा भ्रम राहणार. ते चंचळ आटल्यावर मग भ्रम शिल्लक राहत नाही. चंचळ व निश्चळ दोन्ही एकरूप कधीच होत नाहीत. खरे विचारवंत महावाक्याचा विचार करून निस्संग बनतात. ज्यावर भगवंताची कृपा आहे तोही महावाक्याचा विचार करू शकतो. अद्वैत अनुभवाची अवस्था मन, बुद्धी, शब्द, कल्पना या सगळ्या पलीकडची आहे. जो 6 विकार सोडतो तो खरा संन्यासी. खरे विचारवंत पुरुष सर्व संन्यासी समजावे. आपण जेवढी साधना करतो तेवढी आपल्याला उपयोगात येते हे खरेच. एकदा जगाचा मालक प्रसन्न झाल्यावर मग उगीच कोण कल्पना करत बसेल. जो विचारवंत आहे त्यांना हा विचार समजेल. जे विचारवंत समजले ते निस्संग झाले. देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान सांभाळतात. जिथे लक्ष पोचत नाही असे अलक्ष्य ब्रह्म, तिथे लक्ष लागले की पूर्वपक्ष उडून जातो. वासनेच्या अनुरोधाने असणारा अंतर्यामी साक्षीरूप राहणारा तोही नाहीसा होतो. आकाश पाताळ ही दोन्ही नावे अवकाशाचीच आहेत. त्यामध्ये भेद निर्माण करणारे दृश्य काढून घेतले तर अखंड अवकाश उरते. ते अखंडत्व आहेच, पण मन उपाधीला लक्ष करते. मन त्यामध्ये खंड पाडते. ती उपाधी नाहीशी झाली की शब्दाला जागाच उरत नाही. परमात्मा आकाशासारखा अखंड व निराभास आहे. तो शब्द, कल्पना, मन, बुद्धी यांना अगोचर आहे. आपल्या अंतर्यामी वारंवार विचार करून हे समजावे. सतत चिंतन केल्यास असे कळले की कळले तितके व्यर्थ आहे. जे बोलण्यास अवघड आहे ते कसे बोलावे. शाश्वताला जो शोधत गेला तो ज्ञानी झाला. विकार सांडून निर्विकारी मिळाला. दुःस्वप्न पुष्कळ पाहिले, पण जाग येताच सर्व लटके झाले. पुन्हा आठवले तरी मिथ्याच. प्रारब्ध योगाने देह राहतो. देह राहील अथवा जाईल, पण त्याच्या अंतःकरणात ब्रह्मविचार अत्यंत स्थिर असतो. भाजले बीज उगवेना तसेच ज्ञात्याचे होते. विचाराने बुद्धी निश्चळ झाली. निश्चय बुद्धीनेच ब्रह्मज्ञान सिद्ध होते. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ.
भूतास ध्यातो तो केवळ भूत होय. जो खरा अंतर्निष्ठ आहे त्याच्यासाठी माया जादूप्रमाणे आहे. मिथ्या कळल्यानंतर, विचाराने दृढ झाल्यानंतर सगळे भय अकस्मात उडून जाते. ज्या उपासनेने साधक ब्रह्मज्ञानापर्यंत पोचतो तिचे ऋण फेडावे. जगात भक्तीचा प्रसार करून त्याने ऋण फेडावे. दशक 15 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.